हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी जननायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर तुम्ही बघू शकता तर आजची सेवा होती तर आता माझी ती करणं चालू होती. त्याचबरोबर जी मोगऱ्याची फुलं आहेत तर तीच देखील आता मला बरीचशी मिळून जात आहेत. त्यामुळे जे मोगऱ्यांचे गजरे आहेत तर ते मी ते तयार करून घेतले होते. कारण जेव्हा आपण महाराजांना गजरा परिधान करतो तर तेव्हा महाराज देखील खूप खुश होतात, कारण महाराजांना मोगरा देखील खूप प्रिय आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण आपल्या मंगल कलशाला गजरा लावतो तर तेव्हा आपला मंगल कलश देखील खूप उठून दिसतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून अशा प्रकारे स्वामींची जी सेवा आहे तर ती डेली करत जा, जेणेकरून तुम्हाला देखील एक आनंद म्हणजेच एक उत्साह निर्माण होतो. कारण जेव्हा आपण सकाळी लवकर स्वामींची जी सेवा आहे तर ती करतो तर तेव्हा आपला जो दिन आहे म्हणजेच तो पूर्ण दिवस आहे तर हा दिवस पूर्ण आपला खूप छान जातो. आणि सेवा केल्यानंतर देखील आपल्याला खूप छानसे असे अनुभव येतात. तर मी तरी सकाळी म्हणजेच लवकर स्वामींची जी सेवा आहे तर ती करून घेत असतो. तर त्याबाबत देखील एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की आपण स्वामींच्या कोणत्या सेवा केल्या पाहिजेत, किंवा आपण जर नित्यसेवेमध्ये नवीन असेल तर आपण कोणत्या पुस्तकांचा यूज करावा, जेणेकरून आपली जी सेवा आहे तर ती चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला कळते देखील की आपण कोणकोणत्या सेवा करायच्या. कारण जेव्हा आपण स्वामीसेवेमध्ये नवीन होतो आणि जेव्हा मी देखील स्वामीसेवेमध्ये नवीन होतो तर तेव्हा मला देखील जास्त काही माहिती याबाबत नव्हती. नंतर हळूहळू जसं आपण सेवा करतो तर तशी तशी आपल्याला माहिती होत जाते आणि त्यानंतर आपण दुसरे कोणाला सांगू शकतो की आपण तुम्ही अशा प्रकारे स्वामींची जी सेवा आहे तर ती करा. तर तुम्ही बघत असाल तर जी स्वामींची सेवा होती तर आता ती माझी एकीकडे चालू आहे. आणि हे जे तुम्ही देवघर बघत असाल तर हे मी तोपर्यंतसाठीच बनवलं होतं. आणि तुम्हाला माहिती असेल तर इथे देवघराच्या खालती मी बॉक्स ठेवलेले होते. पण तुम्हाला माहिती असेल तर आपले जे देव असतात तर त्या मूर्त्या म्हणजे ज्या मी मूर्त्या घेतलेल्या आहेत तर त्या वजनाने खूप जड आहेत आणि त्या म्हणजेच ते वजन जे आहे तर त्या बॉक्सला ते झेपत नव्हतं. त्यामुळे ते बॉक्स जे आहेत तर ते मी नंतर काढून टाकले. यानंतर आता तुम्ही बघत असाल तर सध्या मी आता बॉक्सच ठेवलेले आहेत. आणि देवघराची जी लोकेशन आहे म्हणजेच जे देवघराचं स्थान आहे तर ते देखील मला चेंज करायचं होतं. कारण कोणी असं म्हणतं की किचनमध्ये आपण देवघर करू नये. त्यामुळे जे देवघर आहे तर ते मी नंतर आता हॉलमध्ये शिफ्ट करणार आहे. आणि हॉलमध्ये देखील म्हणजेच खूप छान प्रकारे मी हे शिफ्ट करणार आहे. ते व्हिडिओज देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील की मी कशाप्रकारे म्हणजे जे देवघर आहे तर ते हॉलमध्ये शिफ्ट केलं. तर तुम्हाला माहिती असेल मी म्हणजे स्वामीसेवेसोबत जॉब देखील करतो. म्हणजेच जॉबसोबत मी स्वामीसेवा देखील करतो. आणि सेवेमध्ये जी काही स्वामींची सेवा आहे तर ती मला करायला खूप आवडते. त्यामुळे ज्या काही सेवा असतात तर त्या मी न चुकता डेलीच्या करत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो. तर अशा प्रकारे जी आजची सेवा होती तर ती मी या पुस्तकातून करत असतो. आणि तुम्ही बघत असाल तर हे जे पुस्तक आहे स्वामीसेवेचं म्हणजेच नित्यसेवेचं तर ते आपल्याला खूप युजफुल ठरतं. जेव्हा आपण स्वामीसेवेमध्ये नवीन असतो तर तेव्हा आपल्याला जास्त काही माहिती नसते. त्यामुळे जेव्हा आपण स्वामींची जी सेवा करतो तर तेव्हा आपल्याला त्या सेवेचं फळ मिळावं यासाठी तुम्ही आवर्जून हे पुस्तक घ्या, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपण कोणत्या सेवा कराव्यात किंवा कोणते मंत्र स्तोत्र आपण वाचले पाहिजेत. तर या पुस्तकामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. तुमच्या आजूबाजूला जिथेही स्वामी केंद्र असेल तर तिथे तुम्हाला हे पुस्तक इझिली अवेलेबल होऊन जाते. कारण तुम्हाला माहिती असेल तर मी हे जे काही पुस्तकं असतात तर हे पुस्तकं म्हणजेच मी जेव्हा नवीन स्वामीसेवेमध्ये आलो होतो तर तेव्हाच मी दोन्ही पुस्तक घेतले होते, नित्यसेवेचं आणि जे स्वामीचरित्र सारामृत आहे तर हे दोन्ही पुस्तकं मी घेतले होते. आणि जे गुरुचरित्राचं पुस्तक असतं म्हणजेच जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तर याचं देखील मला पारायण करायचं आहे. पण आता म्हणजेच श्रावणामध्ये मी शक्यतो चालू करेल. म्हणजेच ते जे पारायण असतं तर ते 7 दिवसाचं असतं आणि त्याचे देखील काही नियम आणि अटी असतात. तर पारायण करण्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल की त्याच्या नियम अटी त्यामध्ये तुम्हाला मी सविस्तरपणे सांगून देईल. खूप दिवसांपासून माझी देखील इच्छा होती की स्वामींचं आपण जे गुरुचरित्राचं पारायण आहे तर ते करावं. पण म्हणजेच तुम्हाला माहिती असेल तर जेव्हा आपण जे गुरुचरित्राचं पारायण करतो तर तेव्हा त्याचे जे नियम असतात तर ते आपल्याला पालन करावे लागतात. आणि म्हणजेच डेलीचे आपल्याला ते पूर्ण 7 दिवसाचा तो ग्रंथ असतो, म्हणजे 7 दिवसामध्ये पूर्ण आपल्याला तो कंप्लीट करायचा असतो. तर आता श्रावणमध्ये आपण हा ग्रंथाचे जे पारायण आहे तर ते करू शकतो. आणि जे श्री स्वामीचरित्र सारामृत आहे तर त्या या ग्रंथाचं पारायण आपण कधीही करू शकतो. म्हणजेच हे आपल्याला फक्त एका दिवसामध्ये आपले हे अध्याय वाचणं होऊन जातात. कारण जेव्हा आपण श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करतो तर तेव्हा आपल्याला त्या ग्रंथाचे पूर्ण 21 अध्याय एका दिवसामध्ये वाचायचे असतात आणि आपले ते 1 किंवा 1.5 तासामध्ये वाचणं होऊन जातं. पण जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तर तेव्हा आपल्याला 7 दिवस कंटिन्यू ही सेवा करायची असते आणि 7व्या दिवसानंतर आपल्याला त्याचं उद्यापन देखील करायचं असतं. तर तुम्हाला याबद्दल जर जास्त माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबवर देखील बरेचसे व्हिडिओ आपल्याकडे म्हणजेच अपलोड केलेले आहेत. यूट्यूबवरती आपल्याला खूप सारी माहिती जी आहे तर ती यूट्यूबवरून मिळून जाते. तुम्ही तिथून व्हिडिओ बघून तशा प्रकारे तुम्ही पारायण करू शकता. तर आज गुरुवार होता आणि जी गुरुवारची सेवा होती तर ती माझी अशा प्रकारे चालू होती. जे काही स्वामींच्या मूर्तीवरचा अभिषेक होता तर तो मी सुरुवातीला करून घेतला. त्यानंतर महाराजांना छान असे वस्त्र परिधान केले, महाराजांना मुकुट परिधान केला. त्याचबरोबर महाराजांना इत्र देखील मी लावून घेतलं. त्याचबरोबर जे बाकीचे देवता आहेत तर त्यांना देखील मी छान प्रकारे आंघोळ करून
करून घेतली, त्यांना देखील वस्त्र परिधान केले आणि देवतांच्या मूर्तींसाठी मी अशा छोट्या छोट्या माळा आणल्या होत्या. कारण जेव्हा आपण आपल्या देवतांना अशा प्रकारे सजवतो, आपले देवता देखील खूप छान दिसतात. तुम्ही बघत असाल तर मागच्या साईडला म्हणजेच देवघरांना मी पिवळ्या कलरच्या माळा घातलेल्या आहेत. ह्या माळा देखील दिसायला खूप छान दिसतात आणि मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होऊन जातात. ह्या माळा म्हणजेच मी इथून लोकल मार्केटमधूनच घेतलेल्या आहेत. म्हणजेच जिथून मी पूजेची भांडी असतात, जी पितळेची भांडी असतात मला पूजेसाठी लागतात, तर इथलच्या म्हणजे दुकानामधूनच मी ती घेत असतो आणि तिथेच मला देवांचे जे साहित्य असतं थोडंफार, म्हणजेच बाळकृष्णांचे वस्त्र किंवा त्यांचे मुकुट, तर ते मला इथूनच मिळून जातात. त्यामुळे म्हणजेच मी ते काही ऑनलाईन खरेदी करत नाही, पण ज्या काही वस्तू मला इथे मिळत नाहीत तर त्या सर्व मी ऑनलाईनच खरेदी करतो आणि त्या म्हणजेच मला घरपोच मिळून जातात. त्यामुळे शक्यतो तर मी तशा प्रकारे ऑनलाईनच खरेदी करत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाते की आपण घरबसल्या देखील ऑनलाईन खरेदी करू शकतो. आणि खूप छान छान प्रकारच्या वस्तू मला रिसीव होतात. म्हणजेच जेव्हाही आपण कोणाकडून ऑनलाईन खरेदी करतो, जसं की मी रांगोळीचे साचे बनवले होते तर ते मला खूप छान प्रकारे रिसीव झाले. नाहीतर कोणाकोणाची पॅकेजिंग असे असते की आपल्याला त्यामध्ये म्हणजेच आपण बनवतो पण ते नंतर येता येता म्हणजेच तो तुटतो किंवा ते राहत नाही त्यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही शक्यतो म्हणजेच विचारपूस करून रिव्ह्यू म्हणजेच ज्यांच्याकडून तुम्ही बनवत असाल तर त्यांचे तुम्ही रिव्ह्यू बघा आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून ऑनलाईन खरेदीसाठी अप्लाय करू शकता. यानंतर आता जे श्री स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला दररोजचे 3 अध्याय वाचायचे असतात, तर ते आपल्याला वाचायचे आहेत. तर अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता माझी इथे कंटिन्यू करणं चालू होती. यानंतर सेवा झाल्यानंतर जो स्वयंपाक आहे तर तो देखील मी करत असतो आणि स्वयंपाक झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा. मी तरी जो नैवेद्य आपण महाराजांना दाखवतो तर तो मी स्वतः ग्रहण करतो, कारण मी इथे एकटाच राहतो आणि त्यामुळे जो महाराजांना नैवेद्य मी दाखवत असतो तर तोच मी स्वतः ग्रहण करतो. त्यामुळे जो आपण नैवेद्य तयार करतो तर तो म्हणजेच इकडे तिकडे कुठेही ठेवला जात नाही, तो आपल्या म्हणजे पोटामध्ये जातो आणि तो एक प्रसाद म्हणजे त्याचं जे रूपांतर आहे तर ते प्रसादामध्येच होतं. त्यामुळे तुम्ही देखील आवर्जून अशा प्रकारे करत जा. जर तुमच्या घरामध्ये कोणी जर लवकर जेवण करत असेल तर तुम्ही त्यांना देखील तो नैवेद्य देऊ शकता. म्हणजेच जेव्हा आपण महाराजांना नैवेद्य दाखवतो तर तेव्हा आपण छान प्रकारे जसं आपण आपल्याला ताट वाढून घेतो तर तशा प्रकारेच तुम्ही ताट वाढून घ्या आणि त्यानंतर ते महाराजांना दाखवा आणि त्यानंतर तुम्ही स्वतः देखील ग्रहण करू शकता किंवा तुम्ही घरच्यांना म्हणजेच घरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही ते ग्रहण करण्यासाठी देऊ शकता.